बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्रमांक 29 मंडणगड, पंचशील महिला मंडळ मंडणगड आणि नवज्योत भीम क्रांती तरुण मंडळ मंडणगड आयोजित भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान दादासाहेब मर्चंडे, आत्ताच ज्यांनी माझी ओळख करून दिली त्या आदरणीय धम्मचारी सत्यसिद्धी, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र रुपेची मर्चंडे आणि विचारमंचावरील सर्व उपस्थित, विशेषतः यामध्ये माननीय श्री अभिजित कुंभार साहेब, मुख्याधिकारी मंडणगड नगरपंचायत. मला आनंद वाटतो की बऱ्याच दिवसानंतर मी या ठिकाणी आलेलो आहे आणि मला लहानपणीचे माझे दिवस आठवतात. कारण इथे आता तुम्ही पाहिलेत की आदेश मर्चंडे आहेत किंवा राकेश आहेत, मागे माझे बसलेले आपले दुसरे नगरसेवक आहेत हरेश मर्चंडे आहेत. ही सर्व मंडळी आम्ही लहानपणी दापोली केंद्रामध्ये जिथे कायम शिबिरं होत असायची लहानपणापासून, तर आम्ही कायम एकत्र असणारे लोक होतो. आणि जसं जसे मोठे होत गेलो तसा कामाच्या व्यापातून संपर्क कमी झाला असेल, पण कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही नेहमीच एकत्र भेटतो. आणि विशेषतः आदेश मर्चंडेने मला फोन केला होता की 12 तारखेला तू येशील का, तर मी म्हटलं 12 तारखेला मला शक्य होणार नाही. 12 तारखेला ऑलरेडी कार्यक्रम 2 आहेत. मग 11ला शक्य होईल का, तर 11ला पण शक्य नव्हतं, पण एक कार्यक्रम थोडासा लवकर झाल्यामुळे मी या ठिकाणी आलो. याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. अर्थात गेले 2 दिवस तुम्ही सर्वजण अत्यंत उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध जयंती साजरी करत आहात. आणि हे करत असताना जसं सर्व वक्ते म्हणालेले आहेत की प्रबोधनाची जी गरज आहे, म्हणजे प्रबोधन या अर्थाने मी म्हणतो की जो आपला वारसा आहे, जो 2500 वर्षापासून चालत आलेला आहे, त्याची उजळणी वारंवार झाली पाहिजे. कारण अनेक वेळा असं होतं की त्या वारशावर जर आपण हक्क सांगितला नाही तर थोड्या दिवसाने आपण तो वारसा हळूहळू विसरायला सुरुवात होते. आणि याच अनुषंगाने मी आज तुमच्यासमोर बोलणार आहे की, आणि तोच विषय मी ठेवला की वारस मी धम्म चळवळीचा, या अनुषंगाने मी आपल्यासमोर बोलणार आहे. आता वारसा हक्क हा सर्वांना माहिती आहे. इंग्लिशमध्ये त्याला एअर, HEIR असं आपण म्हणतो. वारसा जो वडिलांकडनं मिळतो. विशेषतः समजा वडील राजकारणी असतील तर मुलगा राजकारणी असतो, वडील वकील असतील मुलगा वकील होतो, कधी कधी मुलगा डॉक्टर असेल मुलगा डॉक्टर होतो. आता तुम्ही इथे म्हणाल की इथे वारसा हक्क आहे का, तर त्या गुणाने तो होत असतो जर त्याला वाटलं तर. पण हा जो वारसा आहे हा अनेक वेळा भौतिक वारसा असतो. भौतिक या अर्थाने यासाठी मी म्हणतो की तो फार काळ टिकेल असं सांगता येत नाही. आणि इथं एक प्रसंग तुम्हाला मला सांगावं असं वाटेल की ज्यावेळी सिद्धार्थ गौतम हे बुद्ध होऊन आलेले आहेत आणि ते जेव्हा 7 वर्षाच्या राहुलला भेटतात तेव्हा माता यशोधरा लांबून पाहते आणि राहुलला म्हणते की जे येतात ते तुझे वडील आहेत आणि जा त्यांच्याकडे तुझा वारसा माग. आता लक्षात घ्या की भगवान बुद्ध आहेत आणि भगवान बुद्धाचा वारसा काय असणार आहे की धम्म हा असेल. कारण सिद्धार्थ गौतमाचा वारसा हा त्याचा राजवाडा असेल, पैसा असेल, संपत्ती असेल, पण हा बुद्ध झालाय, याच्याकडे कोणता वारसा असेल तर धम्माचा. आणि 7 वर्षाच्या राहुल जेव्हा भगवंतांच्या जवळ जातो तर तो काय म्हणतो की भगवंत तुमची सावली सुद्धा सुखकारक आहे. आणि मग पुढचा प्रश्न तो त्याला म्हणतो की मला तुम्ही वारसा द्या. आणि त्या क्षणी ते सारीपुत्त आणि महामोगलांना बोलवतात आणि म्हणतात की ह्याला माझा वारसा द्या. याचा अर्थ हाच आहे की त्याला त्यांनी आध्यात्मिक वारसा दिला. आणि आपण सर्वजण आध्यात्मिक आणि भौतिक ह्या 2 गोष्टींमध्ये कायम पडलेलो असतो. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. जसं की भौतिक गोष्टीचा विचार करता आपण आपल्या मुलांसाठी बऱ्याच गोष्टी करून ठेवतो आणि त्या गरजेच्या आहेत. विशेषतः भारतामध्ये जर आपण विचार केला तर आपण आपल्या 7 पिढ्यांचा विचार करतो की माझी 7वी पिढीसुद्धा आनंदाने जगली पाहिजे. आणि मग आपण संचय करत राहतो आणि तो एक वारसा असतो.
आणि आध्यात्मिक वारशामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना उत्तमोत्तम गुण देण्याचा प्रयत्न करता. आत्ता साहेबांनी जसं सांगितलं की बुद्ध विहारामध्ये लायब्ररी स्थापन झाल्यामुळे ज्ञानाचा जो वारसा निर्माण झाला त्याच्यातून अनेक विद्यार्थी तयार झाले आणि तीच वारशाची गोष्ट आपल्याला करायची आहे. आपल्याला भौतिक गोष्टी मुलांना द्यायच्याच आहेत, त्याच्या मी विरोधात नाही, मी नाचण्याच्या पण विरोधात नाही. काही वेळ तुम्ही नाचलं पाहिजे, पण उरलेला वेळ हा अभ्यासामध्ये आपला गेला पाहिजे, या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आता आपल्याकडे जो वारसा आता मी येणार आहे तो कोणता वारसा आहे, तर तो आहे बौद्ध धम्माचा वारसा. तो कुठून आला? तो प्रत्यक्षात भगवान बुद्धाकडनं आलेला आहे, मग तो सम्राट अशोकाने दिला आणि मग बाबासाहेबांनी दिला. आता आपल्याकडे जो वारसा आहे तो 2500 वर्षापासून इथपर्यंत आलेला वारसा आहे. त्या वारशाची काळजी आपण कशी घेणार आहोत याबद्दल आपल्या मनात आज प्रश्न निर्माण झाला पाहिजे. सध्या तुम्ही एक बातमी ऐकली असेल की थायलंड सरकारने बुद्धाच्या काही पवित्र गोष्टी आहेत त्या लिलावात काढल्या आणि भारत सरकारने त्याला विरोध केला की भगवान बुद्धांच्या ज्या पवित्र वस्तू आहेत त्यांचा तुम्ही लिलाव करू नका. का? तर तो आमचा वारसा आहे. भगवान बुद्ध हा जो वारसा आहे तो भारताचा वारसा आहे आणि म्हणून थायलंडला आपण सांगितलं की आम्हाला ते जे काही मौल्यवान अस्थिदंत आहे तथागताचा तो आम्हाला द्या, आम्ही त्याचं इथे योग्य अर्थाने त्याचं पालन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता आपण सर्वजण, विशेषतः मला सांगायचं वाईट वाटतं अनेक वेळा की आपण सर्वजण भौतिक गोष्टींवरती जास्त लक्ष देत आहोत. म्हणजे या अर्थाने की चांगले गुण देण्याच्या ऐवजी आपण जास्तीत जास्त अशा गोष्टींवरती लक्ष देतो की जिथं आपली मुलं मुख्य प्रवाहातनं बाजूला पडतील. जसं की आता एक्झाम्पल आहे मोबाईल, ही भौतिक वस्तू आहे आणि आपल्याला असं वाटतं की तो शांत राहील तेव्हा त्याच्या हातात आपण ते दिलं पाहिजे. आपण आपली सुटका करून घेण्यासाठी त्याच्या हातामध्ये मोबाईल देतो आणि ते मूल हळूहळू एक वेगळ्या मानसिक अवस्थेमध्ये जातं. तुम्ही टी व्हीवरती किंवा यूट्यूबवरती पाहत असता की ती मुलं कशा पद्धतीने त्यांना वेड्याचे काही झटके येतात की सतत स्क्रीन डोळ्यासमोर असल्यामुळे तुमच्या मुलांच्या डोळ्यावरती आणि मेंदूच्या विकासावरती पण परिणाम होत असतो. मग आपण काय वारसा देतोय मुलांना? मंडणगड हे असं क्षेत्र आहे की जे बाबासाहेबांचा आंबडवे गाव इथून जवळ आहे. याचा अर्थ आपण सर्वजण तो वारसा जो जगाला ओरडून सांगितला पाहिजे की आम्ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आनंद शिंदेचं जे गाणं आहे ना की ना भाला ना फरशी ना घाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. हा रक्तातला भीमराव म्हणजे काय आहे? तो वारसा जो आहे तो आपल्याला सर्वांना शोधायचा आहे. आणि म्हणून मी जेव्हा माझा विचार करतो की आध्यात्मिक वारसा आणि भौतिक वारसा, माझ्या आईवडिलांनी मला काय दिलं, तर माझे वडील हे दापोलीमध्ये मजुरी करायचे. माझी आई विद्यापीठामध्ये कर्मचारी होती, चतुर्थ श्रेणी कर्मचारी. आणि मग वारसा बघा कसा निर्माण होतो की माझी आई जेव्हा तिथल्या मोठ्या प्रोफेसरना पाहत असेल किंवा अन्य अधिकाऱ्यांना पाहत असेल तर तिच्या मनात ती भावना निर्माण झाली असेल की माझी मुलं अशी झाली पाहिजे. आणि तुम्हाला गमतीचा भाग किंवा महत्त्वाचा भाग सांगेल की माझा मोठा भाऊ जो आहे तो BCom झाल्यानंतर तिथे वरिष्ठ क्लर्क म्हणून आता कामाला आहे, सुप्रिटेंडंट. आणि मी जरी ॲग्रिकल्चर विद्यापीठात शिकवतो, मी ॲग्रिकल्चरचा प्रोफेसर नाही, मी इंग्लिशचा विषयाचा प्रोफेसर आहे. पण तिने जर स्वप्न पाहिलं माझ्या मुलांनी इथं आलं पाहिजे, ते स्वप्न आपल्या आयानी भगिनीनी पाहिलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांचंच वाक्य पुन्हा एकदा मी कोट करतो की बाबासाहेब म्हणतात की आमची बाई जर बाळंतीण झाली तर ती विचार करते की कचरा खात्यात कुठे सफाई करायची जागा खाली आहे का. आणि उच्च वर्गातली बाई जर बाळंतीण झाली तर ती विचार करते की सुप्रीम कोर्टात जजची जागा कुठे खाली आहे का. हा विचारातला जो बदल आहे तो आपल्याला करावा लागेल आणि आपली मुलं जास्तीत जास्त उच्च पातळीवरती कशी जातील या अर्थाने आपण प्रयत्न केला पाहिजे. मग बुद्धाच्या विषयी जेव्हा मी विचार करतो वारस म्हणून, तर बुद्ध असं म्हणतात की जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. उदाहरणार्थ असं मी तुम्हाला बुद्धाच्या काळातलं देईन की आनंदाचा मित्र, भिक्षू आनंदाचा मित्र रोजा असं त्याचं नाव होतं, रोजा. तर रोजाने फक्त बुद्धाचं नाव ऐकलं
तर त्याला रात्रभर झोप आली नाही. दुसरं आहे उदाहरण अनाथ पिंडक. अनाथ पिंडक मेवण्याच्या घरी कार्यक्रमासाठी गेला होता आणि त्याला कळलं की दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध येणार आहेत. भगवान बुद्ध हे नाव ऐकून त्याला रात्रभर झोप आली नाही. ही 2 उदाहरणं यासाठी मी दिली, जर आपण बौद्ध अनुयायी असू तर आपण वारस म्हणून बुद्धाच्या सानिध्यात जेव्हा असू आणि बाबासाहेबांच्या सानिध्यात असू तेव्हा आपल्या हातून कोणत्याही पद्धतीची चुकीची गोष्ट होणार नाही, कारण तो आपण वारस म्हणून स्वीकारलेला आहे. आज बुद्ध विहार जी आहेत ही ज्ञानाची केंद्र झाली पाहिजेत, सांस्कृतिक केंद्र झाली पाहिजेत. मला खूप आनंद वाटतो की आपण 2 दिवस विविध कार्यक्रम घेताय. याच्यातून तुम्ही निबंध स्पर्धा घेतल्या असतील, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या असतील, तुम्ही नृत्याच्या स्पर्धा घेतल्या असतील, मुलांच्या कलागुणांना तुम्ही वाव दिला. याचा अर्थ हा आहे की तुम्ही मुलांना तुमच्या स्टेज दिला आणि त्यांना बुद्ध आणि धम्माचे खऱ्या अर्थानं वारसदार बनवलं. अनेक वेळा असं होतं की आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो पण मुलांना काही संधी देत नाही. महिलांना पण संधी दिली पाहिजे, विविध कार्यक्रमामध्ये महिलांना पण संधी दिली पाहिजे, जेणेकरून त्यांची जी एनर्जी आहे ती कुठेतरी अशा कार्यक्रमामध्ये रिलीज होते. कदाचित या महिलांमध्येच एक चांगली नर्तक आहे, एक चांगली गायक आहे, एक चांगली कवयित्री आहे आणि ती या मार्गातून आपण शोधू शकतो. आणि म्हणून जोपर्यंत हा वारसावरती तुम्ही हक्क सांगणार नाही तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही हा म्हणाल की हा वारसा माझा नाही तेव्हा अन्य लोक तुमच्या वारशावरती हक्क सांगतील. उदाहरणार्थ पुन्हा एकदा सांगतो की मध्ये असं एक होतं की लोक जय भीम म्हणायला थोडंसं लाज वाटते. का वाटते मला माहीत नाही. म्हणजे काय होतंय, वारसा हक्क सोडताय. बुद्ध मी बौद्धवाडीत राहतो म्हणायला लाज का वाटतेय, वारसा हक्क सोडताय. ज्या क्षणी असं सुरू होईल त्या क्षणापासून तुमच्याकडनं तुमची जी माणसं आहेत ती काढून घेतली जातील आणि थोड्या वेळानंतर ती आमची आहेत म्हणून सांगितली जातील. ही एक धोक्याची घटना मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून जोमाने, स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने ही आमची लोक आहेत असं सांगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर भविष्यामध्ये एक हा धोका जो आहे की सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जी विविध क्षेत्रात आपण काम करणारे लोक आहोत तिथं आपण बुद्ध आणि बाबासाहेबांचा हक्क जो आहे, वारसा हक्क आहे, आपण तो सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग याच्याने काय होतंय, जेव्हा आपण वारसा सांगतो बुद्धा आणि बाबासाहेबांचा, आपण जेव्हा वारसा सांगतो तेव्हा काय होतं तर आपल्याला खऱ्या अर्थानं विकासाची संधी मिळते. कशी तर आज या ठिकाणी पहा की आपण विविध लोकांना सत्कार केला. का सत्कार केला तर यासाठी सत्कार केला की ही लोक विविध क्षेत्रात काम करत आहेत आणि हे आमचे बंधू आणि आमच्या भगिनी आहेत आणि ते पुढे पुढे सरकत आहेत. त्यांना पाहून इथं बसलेले अन्य जे लोक असतील त्यांना तो आत्मविश्वास वाढेल. मला आठवतंय की मी 12वी जेव्हा उत्तीर्ण झालो, तालुक्यात जेव्हा माझा प्रथम क्रमांक आला त्यावेळी आपल्या RPIने सत्कार केला होता माझा. त्यावेळी दादापट्ट कार्यक्रमाला होते बघा तो सत्कार. आणि मला त्यावेळी मी केलेलं मनोगत सुद्धा मला आठवतंय. त्यावेळी RPIने केलेला आणि दापोली तालुका बौद्धजन सेवा संघ एकत्रित जो कार्यक्रम झाला होता त्यावेळी सिद्धार्थजी कासारे हे कार्यक्रमामध्ये अत्यंत प्रभावी भाषण पहाडी आवाजातलं त्यांनी केलेलं मला आठवत आहे. तर त्या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थानं कळलं की आपण वारसा कुठला आहोत. लहानपणी बिंबला आमच्या मनावरती आणि सत्कारामुळे एक प्रेरणा मिळाली की आपण अभ्यास केला तर आपले सुद्धा कौतुक करतात. अन्य लोकांनी करो न करो, कॉलेजने माझं कौतुक केलं असेल तो वेगळा प्रश्न, पण माझ्या समाजाने माझा सत्कार केला. काय दिलं असेल, पुष्प दिलं असेल, पैसे दिले असतील, काही दिलं असेल तो प्रश्न नाही, पण मी स्टेजवर गेलो, त्याने माझा सत्कार केला आणि मला तो आनंद वाटला आणि त्याच्यामुळे पुढे जसं मी शिकायला सुरुवात केली तर ती गोष्ट माझ्या मनात कायम बिंबून राहिली की आपण अभ्यास केला तर लोक कौतुक करतात. मग हा वारसा कौतुकाचा कुठं पुन्हा येतो, बुद्धाकडूनच येतो. आपण कौतुक करत नाही, आपण मुलांचं कौतुक करत नाही, कौतुक करायला शिकलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की वारंवार कौतुक करा, पण ज्या तुमची मुलं
कामं करतील. अगदी तुमच्या मुलीने कचरा काढला घरातला तरी तिचं कौतुक करा. तुमच्या मुलाने भांडी स्वच्छ केली त्याचं कौतुक करा. का तर त्या काम करण्याची त्याला प्रेरणा मिळते आणि मग तेच मूल भविष्यामध्ये दुसरं जेव्हा काम करेल तर त्याचं कौतुक करेल. तेच टीचर म्हणून जेव्हा आम्ही पण वर्गामध्ये जेव्हा शिकवतो विद्यार्थ्यांना, तेव्हा एखादा विद्यार्थी चांगलं काम करत असेल त्याचं कौतुक केलं जातं, त्या मुलाला ते चांगलं वाटतं. या गोष्टी आपण आपल्या मुलांना दिली पाहिजे. तुमच्या सर्वांना माहीत असेल की या वारसाने, बाबासाहेबांचा वारसा जेव्हा आपण म्हणतो की अभ्यासाचा वारसा, आम्हाला काय शिकवलं तर अभ्यास कसा करायला पाहिजे. मी नेहमी असं म्हणतो की तुम्ही अन्य आदर्शांच्या शोधात कशाला फिरता. प्रत्यक्षात तुमच्या समोर बाबासाहेबांचा महान आदर्श असताना आपण अन्य आदर्शांच्या शोधात का असतो. आणि हा आदर्शाचा वारसा, अभ्यासाचा वारसा आपल्याला बाबासाहेबांकडनं मिळतो. म्हणून ध्येयावर केंद्रित करा. तुमच्या मुलांना ध्येय ठरवायला सांगा. अभ्यासाचं ध्येय असलं पाहिजे की मला काय व्हायचं आहे. मला अधिकारी व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, मला तहसीलदार व्हायचं आहे, मला काय व्हायचं आहे. म्हणजे कोकणातनं तसं स्पर्धा परीक्षातलं जे प्रमाण आहे आपलं ते कमी आहे. स्पर्धा परीक्षाचं प्रमाण आपल्याला कोकणातल्या विद्यार्थ्यांमध्ये वाढवायला पाहिजे. त्यासाठी सर्व सामाजिक शैक्षणिक चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन या संदर्भात विचार केला पाहिजे. जसं आता साहेबांनी सांगितलंय की जर तुम्ही अशा पद्धतीने काम करत असाल तर ते वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत. आपल्याला असे अधिकारी शोधावे लागतील की जे आपल्या मुलांना अभ्यास कसा करावा हे सांगतील, कोणती पुस्तकं वापरायची त्याची लिस्ट करून देतील आणि मग बघा काय गंमत होईल ती. याच्यातली बसलेली कमीत कमी पुढच्या 10 वर्षामध्ये 15 ते 20 विद्यार्थी नक्की अधिकारी होतील की जे महत्त्वाच्या आणि मोक्याच्या ठिकाणी जातील की जिथं महत्त्वाच्या प्रशासनाचे निर्णय घेतले जातात. नुसतं आपल्याला आमचा आदर्श हा, आमचा आदर्श तो म्हणून म्हणता येणार नाही. प्रत्यक्षात आता आपल्याला काम करावं लागेल. सगळ्यांना शांत राहून काम करावं लागेल. आणि जेव्हा आपण काम करू तेव्हा आपल्यातले 10-15 अधिकारी जेव्हा तयार होतील आणि ते समाजाला मार्गदर्शन करतील तेव्हा मग अजून समाज बदलेल. म्हणजे आपला जो कालावधी 1956 पासून 2025 पर्यंतचा कालावधीचा आपण विचार केला तर एकूण साक्षरता जी आहे म्हणजे भारताची आणि महाराष्ट्रीयन किंवा बुद्धिस्ट लोकांची जर बघितली तर ती जैन लोकांच्या नंतर आहे. म्हणजे जवळजवळ 80% आसपास एवढ्या कमी कालावधीमध्ये शिक्षणाचं जे प्रमाण आहे ते आपण प्राप्त केलेलं आहे. अधिकारी असतील तेही मोठ्या प्रमाणात विविध भागात होत आहेत. पण कोकणावरती आपल्याला सर्वांना आता विविध पद्धतीने फोकस करावा लागेल. हा जो वारसा जो मी तुम्हाला सांगत आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो. आता तुम्ही म्हणाल बोधिसत्व का आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये ते सत्व आहे की जो भविष्यामध्ये जाऊन बुद्ध होऊ शकतो पण तो मानवाच्या विकासासाठी थांबतो. बाबासाहेब बोधिसत्व आहेत. इथे बसलेला प्रत्येक जण तुमचं मूल हे बोधिसत्व आहे. चळवळ जर भविष्यामध्ये यशस्वी करायची असेल, महत्त्वाचं वाक्य तुम्हाला मी सर्वांना सांगतोय, भविष्यामधली आपल्याला चळवळ यशस्वी करायची असेल तर आपल्याला बोधिसत्व या गोष्टीवरती जास्त भर द्यावा लागेल की आपल्यातनं काही मुलं अशी तयार झाली पाहिजेत की जी प्रज्ञावंत असतील, जी अभ्यासात हुशार असतील आणि चळवळ ही आपल्याला करायचीच आहे. मोर्चे, मिरवणूक ह्या सगळ्या गोष्टी असतील पण खऱ्या अर्थानं बोधिसत्व या कॉन्सेप्टवरती आपल्याला काम करायला लागेल आणि मग सम्यक आजीविका करायला लागेल. सर्वांना उचित प्रकारे काम करावे लागेल. जे काही तुम्ही काम करत असाल ते स्वकष्टाचं, घामाचं असलं पाहिजे. त्याच्यातून तुमच्या मुलांना आदर्श निर्माण होईल. जेव्हा तुम्ही हा वारसा आत्मविश्वासाने पुढे न्याल तेव्हा तुमच्यामध्ये निर्भयता येईल की तुम्हाला कसली भीती वाटणार नाही. त्यानंतर तुम्ही शीलवान व्हाल. बाबासाहेब म्हणतात की मी शीलवान आहे, मी भरपूर डिग्रीज घेतलेल्या आहेत म्हणून लोक मला घाबरत नाहीत, माझ्याकडे भरपूर पदवी आहेत म्हणून लोक मला घाबरत नाहीत, तर मी शीलवान आहे म्हणून लोक मला घाबरतात. आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे. का
का त्याच्यावरती काम करायचं आहे? कारण शीलवंत माणूस घडणे हा सर्वात महत्त्वाची जी घटना आहे ती आपल्यासाठी करायचं आहे. आणि मग शील हे जर आपल्या सगळ्यांच्या जीविताच्या आणि आत्म्याच्या उन्नतीचा मार्ग जर ठरला तर खऱ्या अर्थानं इथं बसलेली सगळी लोक आपल्या जीविताची पुनर्रचना करू शकतात. कारण प्रत्येक दिवस येतच आहे, प्रत्येक दिवस जात आहे. तरुण म्हातारे होत आहेत, म्हातारे अजून आजारी पडत आहेत. दिवस कुणासाठी थांबणार नाही. पण ही पुनर्रचना जर करायची असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला विहारात सर्वांना जावं लागेल. आणि विहारात जाऊन नुसती पूजा घेऊन जमणार नाही, तर आपल्या सर्वांना, महिलांसकट पुरुषांना 10 मिनिटं 15 मिनिटं ध्यान करावं लागेल. आनापानसती असेल, मैत्री भावना असेल, ध्यानाचा सराव मुलांकडनं पण करून घेतला पाहिजे. तुम्हाला मी सांगेन की मी नेटच्या तयारीसाठी केरळमध्ये होतो. 6 महिने मी नेट इंग्लिशच्या तयारीसाठी केरळमध्ये होतो. आणि आम्ही लहानपणी आनापानसती आणि मैत्री भावना हा ध्यानाचा सराव करायचो. तर अभ्यास करण्यापूर्वी मी 1 तास आनापानसतीचा सराव करायचो आणि झोपताना मी 1 तास सराव करायचो. आणि त्याचा प्रभाव असा झाला की इंग्लिश लिटरेचर असल्यामुळे अनेक ज्यांना माहीत असेल की प्रचंड तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. अनेक कॅरेक्टर, शेक्सपियरचे अनेक ड्रामाज ते परीक्षेला आठवणं फार गरजेचं असतं. आणि सांगायला मला आनंद वाटेल की फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी त्यावेळी ती एक्झाम क्लिअर केली होती. तो ध्यानाचा प्रभाव असतो. म्हणजे आपल्याकडे सगळं रेडीमेड आहे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी तयार आहेत, आपण त्याच्यावरती काम नाही करत आहोत. तुमचा मुलं अभ्यासात कमी असेल तर त्याला थोडंसं ध्यान करायला जर तुम्ही शिकवलं, शांत मिनटं काही बसून, तर त्याच्या अभ्यासावर तो परिणाम दिसेल आणि तो तुमचा मुलगा कदाचित टॉपर होऊ शकतो वर्गामध्ये, कॉलेजमध्ये, कुठेही, विद्यापीठामध्ये. ही त्याची एकाग्रतेची शक्ती आपल्याकडे आहे. आनापानसती आपल्याकडे आहे. त्याच्यात मैत्री भावना, राग येत असेल तर त्याला मैत्री भावना शिकवली तर ते मूल एकदम शांतपणे काम करू शकतं. हे सगळं आपल्याकडे असताना आपण दुसरीकडे का जातोय मला कळत नाही. अभ्यास हा आपल्याला करायचाच आहे. बाबासाहेबांचा जेव्हा आपण वारसा सांगतो तर 18 तास अभ्यासाचा वारसा आपल्याकडेच आहे. मग आपण का करत नाही? आपण करून का घेत नाही मुलांकडून? यावरती आपण सर्वांनी विचार करूया. आणि म्हणून बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे की सदाचारावर आधारित समाज, हा सदाचारावर आधारित समाज म्हणजेच पंचशीलाचं आचरण करणारा समाज, जो अष्टशील पालन करेल, आर्य अष्टांगिक मार्ग माहिती असतील, या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आपण सर्वांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुतावरती काम केलं पाहिजे. आज सर्व स्त्री पुरुष या ठिकाणी एकत्र बसलेले आहेत. काही स्त्रियासुद्धा आपल्या स्टेजवरती आहेत. ही आहे आपण बाबासाहेबांच्या वारशाकडे मिळालेली समता. आपण महिलांना स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित बंधुभावाने कार्यक्रम ऐकत आहात. ही बाबासाहेबांचा वारसा तुम्ही या ठिकाणी फॉलो करत आहात. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट जातीविहीन समाज. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो तर ती जी मुलगी आहे तिने इंटरकास्ट मॅरेज केलेलं आहे. तिला मुलगा झाला आहे. तर तो मुलगा जो आहे तिचा नवरा हा कोळी समाजातला आहे आणि मुलगी आहे ती आपली बुद्धी समाजातली आहे. तर जातीविहीन समाज त्याच्यामधलं बाबासाहेबांनी सांगितलेलं रोटी बेटी व्यवहार जे आहे ते झाले पाहिजेत. आणि मग अन्य समाजात येणाऱ्या मुली आपल्याकडे किंवा आपल्या मुली जाणाऱ्या तिकडे यांना मात्र बौद्ध धर्माचा अभ्यास हवा. हा ही महत्त्वाची गोष्ट, नाही तर उलटं पण होऊ शकतं. दोन्ही त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून सर्वांनी तुमच्या मुलींना बौद्ध धर्माचा अभ्यास, पंचशील, दशशील माहिती पाहिजे. त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. म्हणून जातीविहीन समाजावरती आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. आपण अन्य आपल्या बंधूंना, भगिनींना आपल्या कार्यक्रमांमध्ये निमंत्रित केलं पाहिजे. केवळ बौद्ध लोकांनाच निमंत्रित न करता अन्य जाती धर्माच्या लोकांना पण आपण निमंत्रित केलं पाहिजे. एक कार्यक्रम कसा असावा त्याचा वस्तुपाठ लोकांना दिला पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की हे कार्यक्रम कसे घेतात, कसे होतात. आपणही अन्य कार्यक्रमामध्ये गेलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे की कार्यक्रम कसे होतात, कशा पद्धतीने चालतात. आणि मग जातीविहीन समाजाकडे आपण जाऊ शकतो. आणि मग महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांचं स्वप्न आहे की प्रबुद्ध भारताची निर्मिती. आता प्रबुद्ध भारताची निर्मिती ही जी आहे हे आपल्याला आधी आपल्यामध्ये सुरू करावं लागेल. आणि जेव्हा आपला आदर्श निर्माण होईल तेव्हा बाकीचे लोक आपल्याकडे यायला सुरुवात करतील.
जोपर्यंत आपण त्या पद्धतीने काम करणार नाही तोपर्यंत बाकी लोक आपला आदर्श घेणार नाहीत. एकदा संत तुकाराम महाराजांकडे एक बाई आली आणि तिने तक्रार केली मुलाविषयी की हा मुलगा जो आहे ना तो गुळ खूप खातो, तर जरा याला काहीतरी उपदेश द्या. तर महाराज म्हणाले की बाई 8 दिवसानंतर या. ठीक आहे, 8 दिवसानंतर त्या बाई आल्या. मग त्या मुलाला समजावलं त्यांनी, बाबा गुळ खाऊ नको, दात खराब होतील वगैरे वगैरे. त्या बाईला प्रश्न पडला, मग तुम्ही 8 दिवस का वेळ घेतलात? तर म्हणाले मला पण सवय होती ना. आपण जेव्हा अन्य लोकांना सांगतो हे करा ते करू नका, ते आपल्याला सुरुवात करायला लागेल. आणि हा जो वारसा आपल्याकडे बुद्धाचा आहे हा फार महत्त्वाचा मला नेहमी वाटतो की बाबासाहेब या समाजात जन्माला येणं हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. पण इतका अभ्यास आपण केला पाहिजे सर्वांनी की हे काहीतरी वेगळे आहेत असं लोकांना वाटलं पाहिजे. म्हणजे तुमचं बोलणं, चालणं, राहणं, वागणं, प्रत्येक गोष्ट अशी उठावदार दिसली पाहिजे की लोकांना वाटलं पाहिजे की काहीतरी वेगळं रसायन आहे. आणि तो वारसा आपण बाबासाहेबांकडनं घेतला पाहिजे. आणि शेवटीचं जे बाबासाहेब स्वप्न आहे की इहलोकी धम्मराज्य स्थापित करणं. कारण आपण धर्मांतर केलं 1956ला. आपण जे पूर्वाश्रमीच्या धर्मातून आपण सर्व बौद्ध झालो आणि मग बाबासाहेबांचं स्वप्न होतं की धम्मराज्याची स्थापना करणं, म्हणजे इथे नीतितत्वाची धम्मराज्य म्हणजे नीतिमान समाज निर्माण करणं. आणि नीतिमान समाजासाठी आपण पंचशिलाचं पालन जरी केलं तरी हा समाज नीतितत्वाकडे जाऊ शकतो. फार अवघड वाटतं नाहीये तसं, पण तसं ते अवघड आहे. म्हणजे पंचशिलामधलं पहिलं शील तर भयंकर आपल्याला अनेक सगळ्यांना वाटतं, मच्छी कशी सोडायची, बाकी सगळं सांगा. हळूहळू काम करा, पटकन आपण सांगू शकत नाही. हळूहळू काम करून आपण हळूहळू गोष्टींकडे परिणाम करू शकतो. आणि आपल्या समोर सगळ्यांसमोर बाबासाहेबांचा आदर्श आहे, आपल्यासमोर रमाईचा आदर्श आहे. तो मला सर्वांना विनंती करेन की बाबासाहेबांचं जे आत्मचरित्र आहे वेटिंग फॉर विसा ते सर्वांनी तुमच्या मुलांना वाचायला लावा. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जे जे प्रसंग लिहिलेले आहेत ते वाचल्यानंतर मुलांवरती परिणाम होऊ शकतो. चांगदेव खैरमोडे यांची सगळी जी बाबासाहेबांच्या आत्मचरित्राचे खंड आहेत ते विहारामध्ये ठेवले पाहिजेत. बाबासाहेबांची सगळी भाषणाचे खंड विहारात असले पाहिजेत. बाबासाहेबांविषयी जी पुस्तकं असतील बाजारामध्ये ती आपण इथे आणली पाहिजेत. आणि हे विहाराचं दार उघडं असलं पाहिजे, ते बंद असता कामा नये. मुलांना मुक्तपणे वावर असला पाहिजे की ती मुलं तिथे जातील, बसतील, पुस्तक काढतील, वाचतील, पुन्हा घरी जातील, स्वतःचा अभ्यास करतील. अशा पद्धतीने जर 10 वर्ष आपण असं काम केलं तर मंडणगडमध्ये फार मोठी क्रांती दिसेल. ही क्रांती हळूहळू अन्य तालुक्यांमध्ये सुरू होईल आणि आपण खऱ्या अर्थानं नीतिमान समाजाकडे जाण्याचा प्रयत्न करू. मित्र हो, आपण सर्वजण बाबासाहेबांच्या ऋणात आहोत. माझे आजोबा, माझे वडिलांचे वडील हे हरणाईच्या बंदरावरती मासे विकायचे. बघा पिढ्यानपिढ्या कसा उद्धार केलेला आहे बाबासाहेबांनी. माझे वडील मजूर, माझी आई चतुर्दशनी कामगार. पण पुढची पिढी बदल होत जातोय. तर हा जो बदल आहे हा नैतिक बळ आपल्याला देतो. आता बघा की इथे सत्यसिद्धी आहेत. सत्यसिद्धींच्या मुली, एक मुलगी रशियात आहे, डॉक्टरकीचा अभ्यास करते. दुसरी मुलगी हैदराबादमध्ये आहे. दादांचे तिन्ही मुलगे इथे पाहताय आपण मोठ्या मोठ्या पोस्टवरती काम करत आहेत. कारण काय? नैतिकतेचं बळ आहे. हा वारसा त्यांच्याच बाबासाहेबांचा आहे, तो त्यांच्या रक्तातून त्यांच्याकडे गेलेला आहे. आणि हा वारसा आपल्याला सगळ्यांच्यामध्ये निर्माण करायचा. आता त्यांची जी मुलं असतील, जसं आता आधीचा जो मुलगा आहे तो शिबिरात येतो दापोलीमध्ये, हा वारसा सुरू झाला. हा वारसा असा आपल्याला पुढे पुढे त्यांच्या पुढच्या जेवढ्या पिढ्या येतील तिथपर्यंत आपल्याला न्यायचा आहे. आणि म्हणून आपण सर्वजण बाबासाहेबांच्या ऋणामध्ये आहोत आणि आपल्याला हा वारसा पुढे न्यायचा आहे. आपल्याला धम्माचे वारसदार व्हायचं आहे, आपल्याला भौतिक गोष्टींचं नाही. कारण जे जे तुम्ही निर्माण करत आहात, घर असेल, गाडी असेल, ह्या सर्व गोष्टी ह्या अंतिमतः दुःख देणाऱ्या आहेत. ह्या गोष्टी का मी म्हणतो दुःख देणाऱ्या आहेत? कारण बघा गाडीला खर्चटलं तर आधी
माणसाला लागले काय आपण बघत नाही, गाडीला कुठं खर्चटले आधी आपण बघतो आणि आपण मारामारीला आणि शिव्या द्यायला सुरुवात करतो. पण त्या गाडीतल्या माणसाला लागले का आपण कधी विचार करतो का नाही माझी गाडीलाच स्क्रॅच आला. तर आपण भौतिक गोष्टीला इथे महत्त्व दिलेलं आहे जास्त. तर त्याच्यापेक्षा आपण माणसाला महत्त्व देऊया, आपण धम्माचे वारसदार होऊया. कारण सर्व संस्कारित गोष्टी ह्या दुःख देणाऱ्या आहेत आणि त्याच्यात प्रचंड ताकद आहे दुःख देण्याची. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की मी असं कधीच म्हणत नाही आहे की तुम्ही भौतिक गोष्टी तुमच्याकडे असता कामा नाहीत, त्या असाव्या. जितक्या हव्यात गरजेच्या आहेत तितक्या असाव्या, पैसे गरजेचे आहेत असावे. पण त्याच्या मागे अति धावायला सुरुवात केली की मात्र तुमचं शरीर तुम्हाला हळूहळू साथ देणार नाही. तुमची मुलं तुमचा आदर करणार नाही. कारण तुमची जी संपत्ती कमावलेली असेल जर ती नैतिक मार्गाने कमावलेली असेल तर तुमचा मुलगा तुमचा आदर करेल. पण ती चुकीच्या मार्गाने आलेली असेल तर त्याला त्या पैशाचं मूल्य राहत नाही, तो कसाही उधळपट्ट करू शकतो. म्हणून सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागे न धावता तुम्ही सर्वांनी आध्यात्मिक जो वारसा आहे त्याच्यावरती काम केलं पाहिजे. कारण भगवंतांनी जो महत्त्वाचा संदेश दिलेला आहे आपल्या सर्वांना की आळस न करता आपले उद्दिष्ट साध्य करा. आणि आळस हा आपल्या सगळ्यांचा शत्रू आहे. म्हणजे आपण मोबाईलवरती जितका रील पाहण्यामध्ये वेळ घालवतो त्या बदल्यात जर आपण एखादं पुस्तक घेतलं आणि वाचलं तर त्याच्यातली 5-6 पानं आपण वाचून काढू शकतो. तर मला एवढंच म्हणायचं आहे की भौतिक गोष्टी जरी गरजेच्या असल्या तर त्याच्या मागे न जाता आपण सर्वांनी बुद्ध बाबासाहेब याचं वाचन केलं पाहिजे. आणि सगळ्यात जाता जाता महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपण या चळवळीमध्ये काम करत असताना बुद्ध बाबासाहेब यांना जर आपण खऱ्या अर्थाने आपले आदर्श मानत असू तर आपण सर्वांनी त्यांचे वारसदार झालं पाहिजे. वारसदार हे त्यांच्या विचाराचे झाले पाहिजे आणि विचार जोपर्यंत जिवंत राहतील तोपर्यंत ही चळवळ टिकेल. ज्या क्षणी विचार संपतील, माणसं धम्मप्रचार करणारे थांबतील, त्या क्षणी हा वारसा आपोआप बंद होईल. तो कुणालाही सापडणार नाही. बाबासाहेब येण्यासाठी धम्म देण्यासाठी आपल्याला 1200 वर्ष लागली, ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. कारण बुद्धाच्या नंतर 1200 वर्ष जवळजवळ हा धम्म या देशातून नाहीसा झाला होता. कारण वारसा सांगणारं कोणी राहिलं नाही. आज 56 नंतर आपण सर्वजण मोठ्या अभिमानाने तो वारसा सांगत आहोत. तो वारसा तुमच्या मुलांमध्ये पुढे जाऊ दे, त्यांच्या मुलांमध्ये पुढे जाऊ दे आणि तो निर्माण होऊ शकतो केवळ विहारामधून. तो निर्माण होऊ शकतो आध्यात्मिक चळवळीमधून आणि त्या आध्यात्मिक चळवळीसाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावा लागेल. तर या निमित्ताने तुम्ही मला सर्वांनी इथे बोलवलं आणि बऱ्याच वेळापासून तुम्ही सर्वजण ऐकत आहात. कॉलेजमध्ये आम्हाला माहिती आहे की 40-45 मिनटं झाले की मुलं चुळबुळ करतात. तर तुम्ही सर्वजण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. विशेषतः राकेश मर्चंडे यांनी फोन केला त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. अच्छा हॉलिडे